राहुरी शहराच्या विकासासाठी आजपासून नवी सुरुवात करत असून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहुरीसाठी काम करत राहीन एवढा शब्द देतो, असं प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलंय। राहुरी येथील श्री बुवा सिद्धदेव महाराजांच्या आरतीनिमित्त गुरुवारी 16 एप्रिल रोजी रात्री आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राहुरी शहराचे मालक मानल्या जाणाऱ्या श्री बुवा सिद्धदेव महाराज यांच्या समाधीस्थळी धार्मिक वातावरणामध्ये आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर यावेळी अक्षय कर्डिले यांनी पायी चालत येऊन समाधीचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांच्या हस्ते मनोभावे आरती संपन्न झाली आहे। आरतीनंतर त्यांनी प्रसादाचा लाभ घेत भाविकांशी संवाद साधला। यावेळी उपस्थित महिलांनी परिसरामधील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यावर मी तुमच्या घरामधीलच मुलगा आहे असं समजून सर्व समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर राहीन असा विश्वास त्यांनी महिलांना दिलाय। समस्यांचे तातडीनं निराकरण करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं। पुढे बोलताना कर्डिले म्हणालेत की बुवा सिद्धदेव महाराजांच्या आशीर्वादानेच माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होते। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब देखील प्रत्येक महत्त्वाच्या कार्याची सुरुवात महाराजांचं दर्शन घेऊनच करत असत। त्याच परंपरेनुसार मीही आज आशीर्वाद घेऊन राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय। महाराजांप्रती माझी श्रद्धा आणि भावनिक नातं असल्यानं मी नेहमी इथे येत असतो। त्यांच्या कृपेनं राहुरीमधील कोणालाही अन्याय सहन करावा लागू देणार नाही। प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। या आरती कार्यक्रमाला महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती। तसेच पुरुष भाविक आणि स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी होते। कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। आज राहुरीचे मालक बुवासिद्ध बाबा यांच्या आरतीचा मान आज मला दिलेला आहे। मी सर्व नाथ भक्तांचे, ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज आपण सर्वांनी मला आरतीसाठी निमंत्रित केलं। बुवासिद्ध बाबा म्हणजे आपल्या राहुरीचे मालक। राहुरीची सुरुवातच त्यांच्या आशीर्वादाने होती। आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊनच राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या राहुरी मतदारसंघामध्ये काम करत होते। आज मी या राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊनच मी वाटचाल सुरू केली आहे। त्यांचा आशीर्वाद आपल्या राहुरीवरती आहे आणि मला त्यांच्या विशेष श्रद्धा आहे, भावना आहे। म्हणून आज खरं म्हणजे मी आरतीसाठी सतत येत असतो आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळावा अशी मी बुवासिद्ध बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्या राहुरी शहराचं, तालुक्याचं, मतदारसंघाचं कुठलाही प्रश्न, कुठलीही अडचण, कुठलीही कोणाला समस्या आमच्या महिलांना, माता भगिनींना किंवा तरुणांना आली, 100% मी बुवासिद्ध बाबा यांच्या समोर उभा आहे। त्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये एकही अडचण कोणाला येऊन देणार नाही। 100% आता माझ्यावरती जनता विश्वास टाकते, तर त्याच विश्वासावरती उतरून मी भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार। ज्याला जिथं अडचण येईल त्यासाठी खंबीरपणे उभा राहणार आणि अन्यायाच्या विरोधात न्याय प्रत्येकाला मिळवून देण्यासाठी माझं पूर्णपणे पाठबळ असणार। 100% विश्वास हाच देतो की मी आज राहुरी शहरामध्ये सुरुवात करत आहे। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी राहुरीसाठी काम करत राहीन एवढा विश्वास करतो। आपल्या सर्वांच्या वतीने बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आता मी भविष्याची वाटचाल करतोय। सर्वांना मनापासून आभार की आपण माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहात। तसे साहेबांसोबत तुम्ही उभा होते त्याबद्दल ऋणी आहे। भविष्याच्या वाटचालीसाठी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय श्रीराम। मनोज साळवे सह महेश दाने, सी 24 तास, राहुरी।